या टीमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपण सरस स्वागत करूया. 12 संघांचा समावेश, 2 संघ मात्र मेगा फायनल मध्ये दाखल झाले आहेत. मेगा फायनलचा थरार पर्व क्रमांक पहिला. इथे मात्र फटका चांगला आलाय बॅटमधून फलंदाजाच्या. हा देखना स्ट्रोक स्वागत केलंय. अव्वांतर नंतर येतोय हा षवकार. 4 धावा. सुरेख अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दमदार कामगिरी या प्रभाग क्रमांक 27 साठी, ज्यांनी मात्र प्रत्येक तरुणांपासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनामध्ये इथे मात्र जागा करणारे आपल्या सर्वांचे लाडके कुंदनदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार होणारी स्पर्धा. आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. अगदी वाईड लाईनच्या अगदी जवळून चेंडू जाणारा होता. पहिला चेंडू अव्वांतर आला होता, त्यानंतर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर गोलंदाजाचं देखील चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. आयकॉन प्लेअर आहे विनायक झेंडे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर त्याच्या खांद्यावर मात्र मोठी जबाबदारी असेल. पॉवर प्ले हाताळत असताना कमीत कमी धावसंख्या कशी खर्ची करायची याचा विचार विनिमय करावा लागेल. निलेश यांच्या बॅटमधून मिस टायमिंग, झेलपर्यंत जरूर प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने, परंतु चेंडू वन बाउन्स पकडला जातोय. आणि तत्पूर्वी मात्र तर 6 धावा धावफलकावर. पारितोषिक आले जर निलेश म्हात्रे यांनी लागोपाठ 3 षटकार ठोकले. प्रशांत म्हात्रे यांच्याकडून 11,111 रुपये. मेगा फायनलचा हा थरार स्पर्श वॉरियर्स त्यांच्या विरोधात समायरा फायटर्स, दोन्ही संघांमध्ये हा मुकाबला पाहायला मिळतोय. आता मात्र चांगला फटका अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे स्वतः स्वप्नील ठाकूर. आयकॉन प्लेअर त्याच्या बॅटमधून स्वतःचं वैयक्तिक खाते खोलणारे. ही धाव मात्र पाहायला मिळाली. 7 धावा धावफलकावर. पॉवर प्ले फोडणं इथे गरजेचं आहे. आतापर्यंत आपण विचार केला तर निलेश म्हात्रे यांच्या बॅटमधून फक्त 1 चौकार आलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कमीत कमी एखादा मोठा फटका इथे अपेक्षित असेल, कारण महत्त्वपूर्ण मॅचमध्ये चांगला खेळ जर सलामीवीरांनी दिला तर मात्र येणाऱ्या काळामध्ये मागील फलंदाजांना चांगली साथ लाभली जाईल. आता मात्र अगदी थर्ड मॅनमध्ये चेंडू चाललाय. मिसफील्ड पाहायला मिळाली. तत्पूर्वी मात्र 1 धाव रोखली जाणार नाहीये. अगदी आपण पाहतोय 3 दिवसांचा हा सोहळा, शेवटचा गोड, शेवटचा क्षण हा गोड व्हावा हे जरूर जी घेतलेली मेहनत आपण पाहतोय फला येत असताना पाहायला मिळते. शिस्तबद्ध असं क्रिकेट आणि सातत्यपूर्ण 5 गावांना इथे मात्र एकत्र करणारी स्पर्धा. सन्माननीय कुंदनदादा म्हात्रे, रोहितदादा पाटील आणि विष्णुदादा म्हात्रे यांच्या सर्व साथीदारांनी चांगली साथ दिली. सर्वांचं कार्यलाभ इथे मात्र चांगलं झालंय. आता मात्र खोलवरचा चेंडू होता. मिसफील्ड पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि तिथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट झालाय. पॉवर प्ले क्रमांक 1 हाताळत असताना तब्बल 10 धावा खर्च केल्यात. एकही विकेट गेलेली नाहीये. ही स्पर्श वॉरियर संघासाठी मात्र जमेची बाजू असेल. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात होईल तसा मात्र पुन्हा एकदा सुमधुर संगीत. चला, निलेश म्हात्रे यांना सलगच्या 3 षटकारांसाठी 11,111 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. त्यामध्ये 10,000 कॅश आमच्याकडे जमा आहे आणि 4,000चा चेक आहे. म्हणजे जे उरतील ते पैसे नंतर जर 3 षटकार लगावले तर प्रशांत म्हात्रे यांना आपण परत करायचे आहे. त्याची आपण नोंद घ्या. पहिली स्पर्धा असेल म्हटलं, मला ते चेकने पेमेंट होते. तर दशरथांना काय सांगाल आपण या कॅश बद्दल आणि चेक बद्दल? हे पारितोषिक कसं वाटतंय? खरं म्हणजे एवढे गौतम पाटील लोक पैसे लावत नाही. त्या निलेश मध्ये किंमत बघा. गौतम पाटील ओव्हरटेक केली. पहिल्यांदा मी बघतो काय चेक.
नशीब जिपे नाही. येस येस, क्या बात आहे. नियाज फ्रॉम गोवा. चलो गोव्यावाला लय जातात रे. तिथं वाळूत लोळायचं, पाण्यामध्ये डोंबायचं आणि समोर त्या फुकण्या. म्हणून लोक डोब्याला का जातात त्याचं कारण हे आहे. हो हो यस, पुन्हा एकदा व्हॉट अ बॉलिंग, सुपर बॉलिंग. भन्नाट मारा. शेवटचा सामना, शेवटची लढत, शेवटचा कलगीतुरा. 2 बलाढ्य टीम. भैरवी मागचा दरवाजा उघडा आणि मागून चोरी झाली. मागच्याच दरवाज्याने चोरी होतं आणि लफडेवाले पण मागूनच येतात. पुढच्या ज्यांचे लफडे असतात ना ते कधी माग येणे. खरं बाई ठेव ना, अजून गेला का? येस, चेक बी गेला. जाऊ दे मग आता काय करणार. चांगल्याला लावा ना तुम्ही 11 जर 111 का हो? निलेश माधव मी लावतो म्हणजे कमाल झाली. नाही निलेश माझं चांगला आहे पण शेवटी आता जो आयकॉन आहे त्याला लावा का हो. निलेश मात्र चांगलाच आहे. येस हा का 40+ आयकॉन 40. चांगली गोलंदाजी इथे मात्र भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. समायरा फायटर्स पहिला सामना या स्पर्धेतील गमावले होते परंतु त्यानंतर काय कमबॅक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मागे वळून पाण्याचा निर्धार त्यांनी केला नाहीये. इथे मात्र काय घडलंय, नो बॉल बीमर, त्यावर सजवलेला फटका देऊन जाईल धावा. दोन्ही अंपायरने बीम मध्ये बघा. थँक्यू. प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग शेवटचा सामना, मेगा फायनलचा थरार. चॅम्पियन होण्यासाठी सजवलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी दोन्ही टीमकडून मात्र प्रयत्न केले जात आहेत. फ्रीडची संधी येथे मात्र पाहायला मिळते आणि त्या फ्रीडच्या चेंडूवर चेंडू फरार झालाय. सीमारेषा पार, मिळतील धावा 4. थँक्यू. त्यानंतर सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार हेमंतजी गोवेकर यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की दादा आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्षे स्वागत असेल. आज जरूर संकष्टी चतुर्थीचा दिवस आणि जरूर सर्वांचा उपवास सोडला देखील असेल आणि आमचे महत्भाग्य आज नवी मुंबईचे 2 एक महागुरू आणि एक आमचे गुरु जरूर त्यांच्या समवेत आम्ही आज जोडले गेलो. नक्कीच आपण पाहतोय. चला इथे मात्र स्पर्श वॉरियर संघासाठी 3 चौकारांसाठी 5,000. कुंदनदादा म्हात्रे संघ मालक प्रशांत म्हात्रे यांच्याकडनं माफी असावी. 3 चौकारांसाठी प्रशांत म्हात्रे यांच्याकडून 5,000 रोख रक्कम, चेक नाही. ओके. चांगला चेंडू इथे मात्र परंतु पंचांचा इशारा येते. दोन्ही हात समांतर, धावा मिळतील अव्वांतर. या धावा इथून रोखाव्या लागतील. चांगली धावगती आता मात्र या षटकामध्ये प्राप्त केली आहे. 3 चेंडूमध्ये 1 सफलता प्राप्त करून भावेशने खर्च केल्या त्या 10 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या. 20वर 1 सद्य परिस्थिती पाहायला मिळते ती स्पर्श वॉरियर्स संघाची. एका बाजूला स्पर्श वॉरियर्स, एका बाजूला समायरा फायटर्स. स्लोवर चेंडू, त्याला मात्र पिक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे परंतु चेंडू मात्र नो मॅन्स लँडमध्ये जरूर ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळालं. जवळ आपण पाहता चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली आणि तब्बल धावा बलकावल्या त्या 3 धावा. सलग सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार हेमंतजी गोवेकर आपल्या देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत या ठिकाणी आम्ही करतोय. नुकतेच यांचं आगमन झालं आमचे अतिशय झुंजार पत्रकार सन्माननीय गोवेकर साहेब. बघूया सकाळी या अतिशय विख्यात जे वृत्तपत्र आहे बघूया सकाळचे बघूया. आणि हा क्या जरा पुष्कळ टॅप केला बघूया. चेंडू गेलाय
मिडविकेला पुन्हा एकदा 2 धावा मिळते. चांगला रनिंग मिळून द्यावे की 2 धावांनी संघाची धाव संख्या पुन्हा एकदा 25 रन. शेवटचा सामना 26 धावा बघूया. शेवटचा सामना, शेवटची अंतिम लढत. 2 बलाढ्य टीम, एकीकडे स्पर्श वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात समायरा फायटर्स. या 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर बलिष्ठ टीम आमने सामने. 25 धावा झाल्या धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील भावेश. इथे मात्र लाईन खराब आहे. पंचांचा इशारा जरूर आपण पाहतोय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. अगदी वाईटचा इशारा आल्यानंतर अतिरिक्त धावसंख्येत भरणं. 26 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. तब्बल आतापर्यंत 16 धावा या 5 चेंडूंमध्ये खर्च झाल्यात. यस, इकडे या तुम्ही. आता संपूर्ण आता मी उत्तरपूजा मी करतो, स्थापना तुम्ही केली, शेवटचा हात मी साफ करतो. म्हणून भटजी बघा पूजा सांगायला येणार आहे, पण मकर साफ करणार. त्यांना माहिती आहे काजू असतात, बदाम असतात. चला प्रशांत म्हात्रे या स्पर्धेचे दमदार आयोजक, तर त्याने आमच्यासाठी 1001 रुपये पुन्हा एकदा धन्यवाद देतो. अतिशय दानशूर व्यक्तिमत्व. चला संघाचा टोटल स्कोर झाला आहे 27 धावा बघूया. शेवटचा सामना, शेवटची लढत. 2 डोक्यामध्ये धुमत चक्री चकमक जुगलबंदी आतषबाजी हमरी तोमरी रशिकेच कलगीतुरा यादवी रणधुंदवी रणधुमाली रणकंदन. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ. शेवटचा सामना बिग बॅटल कडवी झुंग समायरा वॉरियर्स त्यांच्या विरोधात स्पर्श वॉरियर्स निलेश म्हात्रे कंपनी. कारण निलेश म्हात्रेला मगाशी 11,111 रुपयाचा कॅश प्राईज. यस, कुंदादांची टीम आहे बघूया. खरं म्हणजे बॉल आऊटमध्ये त्यांनी मुसंडी मारली फायनलमध्ये अंतिम फेरीत. आज विजय म्हात्रे असतील, प्रिन्स असतील, राहुलभाई, त्याच्यानंतर शांडी सर, निलेश कोळी. अतिशय जबरदस्त पंत म्हणजे संपूर्ण टोटली प्रोफेशनल टुर्नामेंट्स. आणि शशी मेर, दत्ता मेर आणि आमचे आप्पा कोळी फ्रॉम उल्वेनोड. आणि पाहुण्यांचा प्रचंड प्रतिसाद. चला षटक क्रमांक 3 प्रगती पदा नवीन गोलंदाज देवेश बॉलिंग मार्क तयार. म्हटले मागच्या सामन्याचा हिरो होता नाही हो. येस येस, मॅन ऑफ द सिरीजचा, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज LED आहे. येस, दिवाले गावचा वंडर बॉय, चमत्कारिक पोरग. मग काय म्हणताय, बॉय म्हणजे मुलगा. अजून वापरला असता, लाईव्ह नसती तर. म्हणून म्हणतो टेस्ट ट्यूब परवडली, पसाली युट्यूब नको. हो यस, पुन्हा एकदा टायमिंग जमत नाही बघूया. आणि फलंदाज अतिशय दमदार स्पर्धा. धारावी गावचे मयूरजी म्हात्रे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर या. आणि प्रशांतदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून दशरथजी पाटील सरांना 1000 रुपये देखील जाहीर झालेत. येस येस, धन्यवाद. येस, मंडळ आभारी आहे. ही पहिली ओटी आमची भरली, त्याबद्दल पुन्हा एकदा मंडळ आभारी आहे. येस, पुन्हा एकदा हलक्या जरा पुश केला बघूया. तर मिळेल फक्त 1 धाव, 100 कुछ भी नाही. संघाची धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज मुव्हिंग 28 धावा. अच्छा अच्छा, ओके, थँक्यू. येस येस, नक्की येस. पहिले बघूया. म्हणून बेलापूरची स्पर्धा आम्ही चुकवत नाही. याला कारण हे आहे, बरोबर की नाही. नाही ते बिर्याणी का पहिले. तरी आज दिवस जरा थोडासा चुकीचा पडला. ओ हो, काय टायमिंग, बेमिसाल फटका. हो हो येस, आणि पुन्हा एकदा फटका मात्र चांगला होता. येस, दमदार स्ट्रोक, उत्तुंग फटका. येस, सुंदरभाई म्हात्रे यांची ही दमदार स्पर्धा मगाशी सर्वांनी उल्लेख केला. जेवण सुतार साहेबांनी चांगलं एक मनोगत व्यक्त केले की समाज बघूया संपूर्ण जातीभेदाच्या तोंडून सगळ्या राजकीय चपला बाजूला ठेवून या स्टेजवर. हो येस, पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी. फक्त 1 धाव मिळेल. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु लेजी फिल्डिंग. संघाची धाव संख्या झाली 35 35 धावा.
नो बॉल जर आणि आला येस म्हणजे फायनलचे 2 संघ असतील त्यांना बाईक. नो बॉल जर आला तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज प्रशांतजी म्हात्रे. येस बॉलरने जर नो बॉल टाकला, येस प्रशांत म्हात्रे हे उलटी तिरकतचा शरद पवार साहेबांसारखी. बघा डॉट बॉल टाका, नो बॉल टाका, 1,000 रुपये घेऊन जा. येस फक्त 4 बॉल डॉट केले. गोलंदाज निशांत. अच्छा अच्छा, 4 बॉल डॉट केले आतापर्यंतचा जो लेखाजोगा त्याची हिस्ट्री. आवाज कमी आला का रे थोडस? अच्छा 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 ओके. येस अतिशय दमदार स्पर्धा, चांगली स्पर्धा बघूया. शेवटचा सामना, शेवटची लढत चालू आहे. नो बॉल साठी आता मात्र 2,000 रुपयाचं प्राइज असेल प्रशांत म्हात्रे यांच्या माध्यमातून. नको रे वाढू. चला धावा झाल्या. षटक क्रमांक 3 फिनिश ना रे. फिनिश राहिले 12 बॉल, 12 बॉल्स टू गो. 4थं षटक प्रगती बदार बॉलिंग मार्क तयार. नवीन गोलंदाज. अतिशय नामवंत स्पर्धा, जबरदस्त प्रतियोगिता. प्रभाग क्रमांक 27 लीग, ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण नवी मुंबईमध्ये आहे बघा सध्याच्या घडीची मानाची संघाची धावसंख्या 33. 36 त्याने तर गुटखा खाते तर काय करण्याला. एक वेळ मुखे परवडले. त्याला आपले सुधवतील लोक. अच्छा अच्छा, गुल्लेंगण चांगलं आहे. वाढल्यानंतर 10-12 एकदाच खा, रात्रभर खा. साध्या पद्धत 5-6 वर खाऊ नका बा प्लीज. हे सचिन. चला 4थं षटक. सचिन ना रे, कोण रे? हर्षद. बॅट्समन हर्षद आणि गोलंदाज सचिन. येस नो बॉल साठी 2,500. नो बॉल जर टाकला तर 2,500 रुपये मिळतील. काय जबरदस्त ऑफर आहे विरुद्ध संघाला. विरुद्ध संघाला वश करण्याची चांगली एक नामी संधी आहे. बरोबर आहे ना. 2,500. दत्ताबाई 2,500. आरामशीर एक बडवायचरचा बॉक्स घरात घेऊन जाऊ शकतील. व्हाईट जरी टाकला व्हाईट तरी 2,500. व्हाईट नको का? नो बॉल. आईला आम्ही एक तर काय का हो. हा बोला. मजेत. हो हो यस पुन्हा एकदा चांगला चेंडू, अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. डॉट बॉल निर्धाव चेंडू. जेवढे चेंडू डाव नो बॉल टाकतील त्याला तितकी रक्कम मिळेल. 2,500चं कॅश प्राइज. वाईडला 500, नो बॉलला 2,500. टोनिकाला रेट वेगळा, म्हशीला रेट वेगळा. सगळ्या व्हरायटीज कॅटेगरीज आहेत. ओ यस पुन्हा एकदा अतिशय सुपर. म्हणजे किती गेले डॉट? 42. तू तिकडे नको बघू.
तुमचं जमत नाही समीकरण रे. त्या सवय आहे ना ती खायची ना हो. रोज त्यानं चिकन पाहिजे. अरे मेलेल्या कोंबड्या आणतात माहिती आहे तुम्हाला. हे पकडलं व्हेज बरं आहे आपलं. चला नवीन बॅटर राकेश. काय आडनाव काय? मुरगे. बघा नेमका मुर्गा आला. कोंबडीचा विषय काढला. चला शेवटची मॅच या स्पर्धेमधील. ओहो येस पुन्हा एकदा बॅट्समन राकेश. येस नो बॉल 2,500 आहेत मात्र कुंदन दादांचे. नाही का व 2,500. जेवढे नो बॉल टाकाल तेवढे 2,500. जर कॅश नसेल तर जीपे. कॅश आहे ना? नाही सध्या जीपे फॉर्म आहे की नाही. हो हो येस पुन्हा एकदा एक धाव मिळेल. संघाचा टोटल धावा किती आले भाई इकडे बघतो. धावा किती आल्या? धावा झाल्या 44. 44 रन्स. चला वाईडला लावा. मगाचे नो बॉल टाकला होता त्याला 2,500 रुपये. 2,500. हे त्याला टाकाल ना नो बॉल. तर वाटून घ्या पाहिजे सगळेजण. त्यानंतर घरचा मसाला सुटेल वर्षाचा. चला 4थं षटक प्रगती पथावर. पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा ताकद नव्हती फटक्यामध्ये. चेंडू गेला जतीन. कवा पॉइंटला मिळेल फक्त एक धाव. संघाची धाव संख्या 45. 45 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. अजूनही बॉल बाकी आहेत. नो बॉल जर टाकला 2,500 रुपये. लास्ट बॉल शेवटचा बॉल आहे ना. येस नो बॉल टाकला तर 2,500 रुपये. मगाचे 2.5 हे 2.5 झाले. स्वप्नील ठाकूर आयकॉन ज्याच्यासाठी मगाशी 2,000चं कॅश प्राईज. हो येस पुन्हा एकदा 4थं षटक संपुष्टात आणि मिळतील दमदार टायमिंग. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या झाली. पंचांचा 49 असणार आहे. 49 रन्स. राहिला शेवटचा अंतिम अखेरचं षटक. बॉलिंग मार्क तयार. अतिशय दमदार स्पर्धा ही पोच पावती आहे. कुंदनमाई मात्रे यांची स्पर्धा ही यशस्वी तिच्या मार्गाकडे जाताना येस प्रभाग क्रमांक 27. पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजूनही भव्य दिव्य स्वरूपात असेल. पुढच्या वर्षी जर स्पर्धा लवकर घ्या नाही का रामनवमीच्या अगोदर घ्या. आणि असं कॅलेंडर पहिला जाऊन भटाकडे जा बाबा तारखा सांगा मला नाही का. असं संकष्टी एकादशी वगैरे ठेवू नका प्लीज. नाही फायनलचा दिवस तरी चांगला ठेवा प्लेन. हा काळ्याचा कीर्तन कसा एकदम बहारदार आला पाहिजे. नाही तर शापूची भाजी न राजमा. हा हा तुम्ही घ्या मग आता. अरे शापूची भाजी कोणाला द्यावी त्याचे काही नियम आहेत. चला शेवटचा गोलंदाज
त्याला शशी मेहर, दत्ता मेहर आणि अप्पा कोळी अतिशय चांगलं अंपायरिंग आज रात्रभर त्यांनी केलं. बघूया या स्पर्धेमध्ये नवी मुंबईचे 2, रायगडचा 1, उल्वे नोडमधील अप्पा. शुभम. शेवटचे 6 चेंडू बाकी. धावा झाले 49, 49 रन्स. बरोबर 12.25चं टार्गेट. 12.25. ओहो यस, पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. यस, व्हाईटसाठी 500 रुपये आहेत. व्हाईटसाठी 500, नो बॉलसाठी 2500 रुपये अशी नामी. यस, थर्ड अंपायर घ्या. यस, कोण थर्ड अंपायर? या बाई, दत्ता भाऊ. व्हाईटसाठी आहेत का फुटेज? विजयभाई. येस, डॉट बॉल, फेअर डिलिव्हरी. येस, घेतलेला निर्णय मात्र अतिशय चांगला होता. बघूया जे टेक्नॉलॉजी टीमला जे रेफर केलं होतं त्याचा हा जबरदस्त निर्णय. क्रिक लाईव्ह यांचे हे भन्नाट फुटेज, त्याच्या आधारावर हा चांगला निर्णय. दत्ता मेहर असतील थर्ड अंपायर. बघूया अतिशय पुन्हा हा व्हाईटचा इशारा. आता ना घेत रिव्ह्यू का? परत मग आता काय करणार? त्याने घेतलं का हे घेणार? येस, 11:50 अजून एक इनिंग बाकी आहे, म्हणजे बरोबर 12:30 वाजतील आणि बक्षीस समाधान होता होता 1. येस, वाईट डिलिव्हरी. येस, पंचांचा निर्णय हा मात्र चांगला निर्णय आणि नंतर रिव्ह्यू म्हणते संपुष्टात आलाय. बघूया फक्त एक रिव्ह्यू तुम्हाला असेल. धावा झाला म्हणते 50 असणार आहे. 50 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. आवाज कमी आहे ना? जरा डीजे बीजे नका लावू बाई प्लीज. जरा आवाज कमी कर. बाळंताबाई कशी कमी आवाजात बोलते, त्या आवाजात बोलावं लागेल आता. ओहो, चेंडू असेल हवेमध्ये, झाली गडबड. काही गरज नव्हती. बघूया कॉल देणं तुम्हाला द्यायचा होता. याला म्हणजे मिस अंडरस्टँडिंग. एक सोपा जे लॉलीपॉप झेल होता. 2 धावा. यस, झेलही गेला, 2 धावा गेल्या, म्हणजे गाडवी गेला आणि ब्रह्मचर्यही गेलं. धाव संख्या 52, 52 रन्स. खरं म्हणजे झेल याचा होता मिडनवाल्याचा.
आणि हा यस पुन्हा एकदा सेव्ह केला बघूया. फक्त मिळेल एक धाव. यस चांगले फिल्डिंग. संघाचे धाव संख्या 53 रन्स. अजूनही बॉल बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये शुभम याचे 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉल्स टू गो. 3 बॉल आहेत बाकी. 52 रन्स. 3 मध्ये जर 5-10 धावा झाल्या नक्कीच म्हणजे मागच्या सामन्याची पुनरावृत्ती होईल. हो हो येस पुन्हा एकदा उत्साह अपस्टम होता. पुन्हा एकदा 2 धावा. येस जिथं एकही धाव नाही तिथं 2 धावा. संघाची धाव संख्या 54 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. राहिले 2 बॉल. येस कुंदनभाई म्हात्रे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते. 80% समाजकारण 20% राजकारण आणि दमदार स्पर्धा दानचूर नेते. ओहो यस आणि हा संपलाय कोटा. धावा झाल्या 54 आणि बरोबर 55 धावांची गरज. अजून 1 बॉल बाकी आहेत. लास्ट बॉल. अप्पा कोळी आणि धावा 55 55 रन्स. शुभम खरं म्हणजे मारायला नामी संधी होती. पुण्याचा 2 धावा. यस याला म्हणतात रनिंग बेटिंग द विकेट. म्हणजे एकच धाव मिळेल बघ. या फलंदाज बाद होईल. टोटल धावा झाले 56 आणि जिंकण्यासाठी बरोबर 30 मध्ये 57 धावांची गरज. हा राहिला शेवटचा डाव या स्पर्धेमधील या प्रीमियर लीग मधील प्रभाग क्रमांक 27 हे दमदार बहारदार नामवंत स्पर्धा नामांकित स्पर्धा. चला फिल्डिंग लावूया लगेच. कृपया टाइम बस नको प्लीज. शेंडे सर या. नाही या 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 जरा या. थोडे या जरा प्लीज. नाही 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 2 तर वर्कर करा नाही. हा जमेल बाबा तो ऑलराऊंडर आहे. अष्टपैलू आहे तो. सगळी कामं लादी बसवणार प्लास्टर करणार. येस विजय भाई. चला 57 धावांची गरज. शेंडी सर शेवटचा डाव आहे बघूया. तशी धावसंख्या चांगली आहे. नक्कीच येस दशरथजी पाटील खरोखरच 57 बदलणार माहोल. त्यामुळे डेफिनेटली 57 धावा निश्चित मात्र महत्वाच्या म्हटल्या जाऊ शकतात. प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग 2026 पर्व 1. आणि शेंडे सर या आयोजनाबद्दल काय म्हणणार. अतिशय देखणी स्पर्धा. निश्चित जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी असेल. कारण जवळजवळ 5
5 गावची गावची हे 27 म्हणजे वार्ड क्रमांक वार्ड 27. क्रमांक 27 आणि 5 गाव आणि एकत्र करणं एकात्मिकता संदेश देणारा येस ठरतोय. नक्कीच. आणि तुम्ही आज जर पाहुण्यांची रेलचेल बघितली हो, हो, हो. असं वाटले कुठे रायगडमध्ये स्पर्धा चालू आहे, मोठं आयोजन. म्हणजे कुंदनबाईंचा एवढा जनसंपर्क आहे बघूया. अतिशय नक्कीच. दिलदार दिलखुलास व्यक्तिमत्व बघूया. नेहमी हात सडल. तर विकेट हॅट्रिक 5,000 रुपये कॅश प्राईज सर्व गोलंदाजांना. येस कुंदनबाई म्हात्रे यांची ही जबरदस्त ऑफर. 5,000 रुपये शेवटचा हात आहे निलेश दादा. शेवटचा हात नंतर नाही. उद्या कवडी पण मिळणार नाही. येस बॉबी कुंदन म्हात्रे येस त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राईज. जर विकेट हॅट्रिक संपादन केलीत शांडी सर बघूया. मग असे 11,111 लावले होते. फार मोठं प्राईज होतं निलेश भाईसाठी. पण निलेश सध्या काय मध्ये 40+ आयकॉन आहे. अतिशय दमदार आयोजन आणि दमदार आयोजन खरोखरच कौतुक करावं प्रेक्षकांचं दशरथजी पाटील कारण जी हजेरी लावले चांगल्या प्रेक्षक वर्ग आणि हेच खऱ्या अर्थाने यशाची पावती मात्र घेऊन जातात आमचे कुंदन दादा श्याम म्हात्रे आणि दर्जेदार मैदान स्पर्धेचे देखील परिणिती. गावाच्या बाहेर आहे. ज्यांच्या गावच्या जत्रा मैदान आणि स्मशानभूमी नेहमी बाहेर असावी. म्हणजे लपडं झाली तर बाहेरच्या बाहेर बरा नाही का. हे काय प्रॉब्लेम झाला, भांडणं झाली, माऱ्यामा झाल्या. एकमेव येस आणि अतिशय चांगलं मैदान. सुसज्ज मैदान येस त्यासाठी तुमचं खरंच भूमिपुत्र मैदान आमचं कराव्याचं. त्याच्यानंतर त्यांना आपले सारसोळ्याचं एक रामलीला मैदान. हे 4 मैदान आहेत सध्या नवी मुंबईमध्ये. 360चा विचार केला तर Yes. खरोखरच 4 मैदानानं मात्र खरोखर आकर्षित आणि केलं. हे मैदान राहिलं पाहिजे हो. त्यासाठी खूप हे मेहनत काळाची मात्र गरज केली आहे जाते. शांडी सर. नक्कीच तर येणाऱ्या कालामध्ये जे भावी भवित्व आहे क्रिकेटचं ते घडताना दिसेल तर असे मैदान मात्र त्यांना व्यासपीठ खेळण्यासाठी मात्र सुसज्ज मैदान नक्कीच हवेत. दशरथजी नक्कीच पाटील yes. उळवे आणि फायनलच्या ह्या सेकंड मध्ये नेमकं काय घडते. पहिल्या मॅचचा हिरो दिवेश पहिला बॉल अगदी कव्हर पॉईंटच्या भरून मात्र मारण्याचा प्रयत्न टायमिंग मात्र निश्चित नाही, तेवढं timing परफेक्ट जमलं नाही नव्हतं. बघूया. नाही थोडासा हवेमध्ये थोडासा शांडी सर गारवा असल्यामुळे कदाचित चेंडू ट्रॅव्हल होत नाही पाहिजे तसे. स्वप्नील ठाकूर यासाठी सुपर 6 मध्ये खास करून प्रियदर्शी Yes, आणि बेलापूर हा या आयकॉन टीमने खेळाडू येस. हॅट्रिक साठी 2,000 कॅश ठेवले होते पण Yes. फायनल मध्ये तो स्वप्नील ठाकूर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे सध्या. हे स्पर्श वॉरियर्स कारण आमच्या कुंदन दादाचा संघ आहे बघूया. डिफेंड करताना अतिशय- 57 धावा आहेत आणि पहिल्याच बॉल मध्ये काय घडलं तर सिंगल घेतले लांब लचक असं रनअप घेऊन पुन्हा एकदा स्वप्नील कमजिंग बॉल टू द दिवेश. सुपर बॉलिंग आहे परंतु पहा किती बुद्धिमत्तेचा वापर केला. येस नक्कीच. गतीपेक्षा मती आणि त्या पण दॅट इज अ लवली स्ट्रोक यार मी Lovely, म्हणेन. lovely. अतिशय कोणत्या पण मध्ये आक्रमकपणाचं मूड नव्हतं. ओनली इज अ सुपर कलात्मक Yes, फटका. अचंबित करणारा येस अतिशय विस्मयकारक फटका बघूया. जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक्स खरं म्हणजे असे फटके यावेत. नक्कीच जी चूक झाली होती जतीन खास करून सेमीफायनल ते चूक मात्र सुधारतो कारण Yeah, पहिल्या नक्कीच. सेमीफायनल मध्ये स्वस्तात बाद शून्यावर गेलं होतं पण यावर त्याला मात्र पुन्हा एकदा कट केले बॅकफुटवर Oh, जाताना yes, बॅकफुट पुन्हा एकदा. थर्ड मॅन मध्ये ते क्षेत्ररक्षण जरूर आहे. दशरथजी पाटील फंबलिंग झाले फंबलिंगचा पुरेपूर फायदा घेतल्याने 2 धावा. या 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 7 धावा आहे. बिनबाद 7 7 फॉर नन जिंकण्यासाठी बघूया 57 धावांची गरज. जवळजवळ म्हणजे 11:30चा टार्गेट असेल. 11:55 11.40 शेवटचा सामना शेवटचा डाव या स्पर्धेमधील अतिशय लोकप्रिय स्पर्धा झाली. प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि पाहुण्यांचा देखील तेवढा सहभाग. आणि बॅनर येस मैदानाच्या चौफेर जे बॅनर आहेत नवी मुंबईचे किंग मेकर असतील विद्यमान आमदार बेलापूर विधानसभा मतदारसंघामधील मंदाताई म्हात्रे यांचे बॅनर असतील. कुंदन दादा एकच वादा कुंदन दादा. आता गाणं लावायला बंदी असल्यामुळे कदाचित येस ओनली सिंगल मिळते पहिली सिंगल दशरथजी पाटील दुसऱ्या बॉलवर खणखणीत चौकार पण बुद्धिमत्तेचा वापर करताना कट केलं होतं. आणि आकर्षित शांडे कर सर फटका. प्रत्येक षटकामध्ये एकतरी मोठा फटका मारणं गरजेचं तुम्हाला आहे. येणं गरजेचं आहे. डेफिनेटली कारण 57 धावा त्यामध्ये ज्याप्रमाणे दशरथ जे म्हणतात त्याप्रमाणे एक फटका नाही, निश्चित आणि आवश्यक आहे. ते चौकार किंवा षटकार मोठा फटका कंपल्सरी रिक्वायर्ड.
येस जबरदस्त कारण स्पर्धेतील खऱ्या अर्थाने लीगची मॅच हारलेली होती पण काय कमबॅक केले पहा चांगली मॅच माहिती आहे आम्हाला विजय मात्र बॅकफुटवर केल्या जागा बनवताना इथे मध्ये स्ट्रोक केला इनसाइड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण कुशलतेने चपलतेने आणि फील्ड करे फक्त सिंगल मिळते गोलंदाजा विचार केला दशरथजी या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा पहिले ओव्हर स्वप्नील ठाकूर कडे ही जबाबदारी सोपवली असताना 3 बॉलमध्ये 7 नंतरच्या चौथ्या 5व्या बॉलमध्ये फक्त 2 सिंगल येस चांगला बॉलिंग अटॅक दमदार गोलंदाजी केली बघूया कुठल्याही प्रकारचा मारायला फ्रीडम स्वातंत्र्य मुक्तपणे फलंदाजी करायला मिळत नाही वाव मिळत नाही अतिशय दमदार गोलंदाजी स्वप्नील ठाकूर ओहो यस पुन्हा एकदा भिरकावून दिलाय आणि फलंदाज बाद होईल आणि हा मात्र खराखर अतिशय शॉकिंग झाल्यात Golden अडकवला wicket. मी म्हणेन दशरथजी पाटील नक्कीच टप्पा गुडल्यापर्यंत अपेश करण्याचा प्रयत्न परंतु एमएस आणि ज्याप्रमाणे म्हटलं आपण कारण वातावरणात बदल झाला निश्चित त्याचा फटका कारण या या वातावरणामध्ये करावा. जी वेग पाहिजे होता तो वेग मात्र या वातावरणात कमी केला टीमला पाहिजे होत नाही ट्रॅव्हल चेंडू होत नाहीत आणि हा पहिला धक्का पहिल्या फेक्याचा बना पहिला ब्रेक थ्रो संघाची धाव संख्या फक्त इनिमिन 9 धावा बघूया चांगली गोलंदाजी की स्वप्नील ठाकूर यांनी केली असा जर बॉलिंग अटॅक चालू राहिला तर शँडी सर बघूया कदाचित फायनल एक वेगळ्या आणि रोमांचक या स्थितीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीत जाईल जबरदस्त आयोजन तब्बल 5 गावांना yes. एकत्रित घेऊन एक चांगला उपक्रम क्रिकेटच्या माध्यमातून Yes. आदरणीय श्री कुंदन दादा म्हात्रे प्रत्येक डॉट बॉलला फलंदाजाला 200 रुपये डॉट बॉल खेळेल त्याला कॅच घेईल तर फिल्डरला 500 रुपये आणि बॉलरला विकेट हॅट्रिकसाठी 5000 रुपये स्पर्श कुंदन म्हात्रे आणि बॉबी कुंदन स्पर्श आणि बॉबी कुंदन म्हात्रे म्हात्रे बघूया प्रत्येक डॉट बॉल साठी 200 रुपयाचं फलंदाजाला फक्त बॅटिंग ही उलटी आहे डॉट केलेलं त्याला 200 रुपयाचं कॅच प्राइस हॅट्रिक साठी 5000 रुपये येस त्याला 500 रुपये या स्पर्धेचे शिल्पकार कुंदनभाई आदरणीय म्हात्रे बघूया दमदार स्पर्धा स्पर्श आणि बॉबी हो येस पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर तयार षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावर बायचा इशारा थँक्यू सो मच अंपायर कुठेही न लागता न बॅटला न शरीराला लागता या मात्र सरळ बीट करून गेला होता बॅट्समॅनला 2 धाव मात्र अजित गेल्या 2 धावसंख्या पुढे सरकली जाते ती पोचते एक गडी फक्त सिंगल 10 धावा शॉट ऑफ जॅक व्हॉट अ शॉट टायमिंग मगाशी शांडीचा मी उल्लेख केला की मोठा फटका येणं हे क्रमप्राप्त असेल असे जर फटके आले तर काहीतरी रंगतदार मॅच होईल चौकार की षटकार षटकार आलाय षटकार शेर पण विनायक झेंडेचा खेळ सातत्याने आपण पाहत राहिलो देशजी पाटील विनायक झेंडे हा त्या टॉपचा सुपर player आहे ऑलराऊंडर आहे मागच्या मॅच मध्ये त्याने मात्र फ्री हिटला सुपर हिट केलं होतं उंच उचले गेलं बॉल लॉंग लेगच्या दिशेने मात्र पण यावर शॉट ऑफ जॅक करताना डीप बॅकवर्ड स्वेरलेला एक Yes, दर्जेदार षटकार विनायक झेंडे फ्रॉम बेलापूर की कुठला येस प्रियदर्शन बेलापूर Yes, म्हणजे या यंगच्या team मध्ये टीम मध्ये belong नेहमी करतो. विनायक झेंडेचा समावेश नेहमी असतो एक चांगला प्लेअर आहे गुणी प्लेअर आहे गुणवंत प्लेअर आहे आयकॉन आहे परत भूमिका खूप महत्वाची आहे ऍज आयकॉन म्हणून 16 झाला याला म्हणतात व्यावसायिक क्रिकेट षटकार म्हणतात कोणत्या मध्ये आडवे तिडवे फटका मारण्याच्या नादात गेला नाही त्याचे त्या ढकलला फ्लिक ऑफ द रिस्ट सिंगल घेतली आणि स्कोअर मात्र हलता ठेवण्याचा जातीने मात्र चांगला प्रयत्न दशरथजी पाटील यस एका स्पर्धेला बघा आयकॉनची बोली लागली 200 रुपये ज्याला नायकाचा लेबर परवडला सध्याच्या कांदा बटाट्याची गाडी लाव 2000 आरामशीर कमवती का हो 17 ऑन द 200 रुपये सेकंड इन बोली. प्रोग्रेस एक टीन तरी येते का बघा हर्षित बॉलिंग मार्क पर स्पर्श वरेस करून फायनलचा अंतिमचा मॅच आणि ज्यासाठी केला होता टट्टास तो क्षण मात्र Yes, मात्र गोड yes. होण्याच्या अतिशय. काही क्षण मात्र थोडासा पुढे येस दर्जेदार विजयापासून प्रीमियर लीग अखेरच्या अंतरावर तुम्हाला उत्तर मिळेल या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोण होईल 17 लागलेत बनवाचे 57 Yes. इथून अजूनही 40 धावांची आवश्यकता Yes, मॅच बरोबर बनेल साठी का नाही? 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे रनआउट करण्याचा प्रयत्न जरूर पण तो थोडासा दूर राहिलेला सावकाश गतीने ही फेक आली तो परत सुरक्षित बॅट्समन सिंगल घेतल्यानंतर 18 होत आहेत 57चा पिछा करताना आता समाहेरा फायटर्स खरं म्हणजे काल साहेब संडे 5-6 वाजले त्याच्यामुळे कदाचित तुमची जी शारीरिक शारीरिक थकवा निश्चित Yes, जाणवतो नक्की नक्कीच यस वाटतं क्लेवर बॅटिंग बाहेर
पहा कसा स्कूप Yes, केलाय yes, फाईन चांगला लेगला timing, जिथे जागा खाली होती त्या जागाला सोडलं येस वॅकंट एरिया 360 मैदानात जेव्हा आपण खेळतो ना ते या प्रकारचे फटके तुम्हाला अपेक्षित आहे येस वॅकंट एरिया शोधली शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं जबरदस्त प्लेसमेंट आणि अतिशय अद्भुत चमत्कारिक वंडरफुल स्ट्रोक्स अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्ले जसे जे आता संपतात आणि मॅन्डेटरी पॉवर मध्ये अगदी जबरदस्त 11 धावांच्या सरासरी 22 येस 22 धावा चांगली धाव संख्या आहे स्कोर काय वाईट नाही बघूया आणि कारण उर्वरित 18 11 चेंडूमध्ये 55 म्हणजे ज्यापर्यंत 57 मध्ये 11ची जर सरासरी गाठली डेफिनेटली रीच आणि एखादा फटका Yes, अजून एक कदाचित पस्त- आला तर मॅच बनेल शेंडे सर 18 मध्ये 35 धावा करायच्या 57 तो टार्गेट आहे जिंकण्यासाठी बघूया टार्गेट तसं कठीणच आहे जर एखादा मोठा फटका आला कदाचित आणि अटॅक करावा लागेल तुम्हाला नक्कीच दिवेश आणि विनायकची झेंडी जो विनायक झेंडे आहेत त्यांची जर विकेट जर तुम्हाला लवकर मिळते तर हा, मॅच yes. मध्ये नक्की, कमबॅक नक्की, पण ही yes, जोडी comeback. जर दुसऱ्या विकेट साठी Yes. जमली तर घाम हा, फोडेल yes, एक पार्टनरशिप पार्टनरशिप महत्वाचे आहेत जेव्हा जेव्हा क्रिकेट आपण खेळतो तेव्हा तेव्हा आणि विनायकचा विचार केला तो एकदम नवी मुंबईचा प्रख्यात असा ऑलराऊंडर ट्रॅप रचलाय नक्कीच पहिलं ओव्हर टाकलं स्वप्नी ठाकूरने 9 धावा आणि 1 विकेट प्राप्त केली हर्षदनं पावले सेकंड 12 धावा पण विकेट घेऊ शकला नाही नाहीच 22 धावा लागल्यात धावपळकर तिसऱ्या ओव्हर कडे जाऊया आणि पाहूया या फायनलच्या अंतिमचा विजेता कोण Champion प्रभाग कोण? क्रमांक 27 प्रीमियर लीग 2026 बरोबर 1 चला बॉलिंग मार्क छोटा क्रमांक 3rd इन प्रोग्रेस यश अच्छा अच्छा बॉल आउट यस यानेच हे बघूया याने खरं म्हणजे याची फार मेहरबानी उपकार आहे कारण यानेच फायनल मध्ये तिकीट दिलं एकमेव असा बॉलर ज्याने एकमेव असा bowler. किस केलं होतं स्टंपला आणि स्पर्श वॉरियर्सला पोहोचवलं अंतिम फेरीमध्ये तो बॉलर आता आक्रमणावर डावखुरा गोलंदाज बॅकफुट होता नॅचरल आउटस्विंग टप्पा पडला चेंडू पडल्यानंतर सरळ आत आला होता Yes, ही नक्कीच. गॉड गिफ्ट आहे दशरथजी पाटील डावखुरा गोलंदाज नॅचरल आउटस्विंग नाही त्यांना ते नैसर्गिक आहे बघूया Yes. उपजत आहे पहिला बॉल आपले- डॉटने सुरुवात वसीम अक्रम बघा जहीर खान बघा सुपर पाकिस्तानला ना तर देणगी आहे ती. Yes, पाकिस्तानला गोलंदाज देणगी आहे पण तो पहिला फायदा ball- नाही. देणगी असून फायदाच होत नाही ती वेगळी गोष्ट आहे दशरथजी 22 धावा लागतात पहिला डॉटने सुरुवात केली आहे स्पर्श वॉरियर्स साठी चांगली गोळी ये डॉट बॉल 500 रुपये फलंदाज डॉट बॉलचा भाव आहे 500 रुपये 500 रेफर ऑनफिल्ड अंपायर जे आहेत त्यांनी मागणी केलेली आहे की जरा पहा इस फेअर फेअर डिलिव्हरी त्याच्या अगोदरच इकडे निकाल दिला जे आहे दत्ता मेहर त्यांना माहिती आहे अंपायर त्यांना माहिती आहे फेअर डिलिव्हरी चॅलेंज जरूर केलं होतं पण त्याच्याकडे पाहिलं क्रिक live.in क्लीन क्वालिटी दाखवले नाही, काय नाही, त्याचं आज- जबरदस्त आज- झूम केलेलं Yes. अगदी जो ओव्हर स्टेप होतो नो बॉल तेही तंतोतंत मात्र स्पष्ट दाखवलंय येस आधुनिक क्रिकेट 5 Yes, कॅमेरे camera, खेळून जाणारे yes. तारीफ आणि- करतो आम्ही या स्पर्धेचे शिल्पकार सिकुंदन मात्रे साहेब फटका चांगल्या मधोमध घेतले आणि फिरकावले सरळ लॉंगाच्या वरून येईल काय परंतु त्याच्या हात आला हे हो, वातावरणाने yes. मात्र कम्प्लिटली त्याला पॅक केलं वातावरणाची बाजू चालली फटक्याला मात्र केले त्यांनी फटका मात्र चांगला होता सँडी सर कमकुवत कदाचित हार्ड लगे डेफिनेटली क्लायमेट वातावरण तर आणि ही स्पर्धा ज्याने खऱ्या अर्थाने गाजवली आहे दशरथजी पाटील विजय मात्रे मला चांगली माहिती देतोय पहिल्या मॅच पासून अक्षर कहर माजवला होता नाही नाही नक्की विकेट yes. मिळाली आणि इथे मात्र पकड मजबूत करतोय आता स्पर्श वॉरियर्स येस बॅट्समॅनला किती आहे? 500 रुपये ना विकेटसाठी त्याला नाही कॅच घेतली त्याला येस झेल घेणार आहे, बघूया 500 रुपये येस डॉट चेंडू गेला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज बॅट्समॅनला ही नामी संधी असेल खरोखर जादू केल्या मध्यामध्ये ही ओव्हर खूप क्रुशियल आहे नाही, हे नक्कीच. मॅच खूप धावांची निघाले तर पलटा उलट्या दिशेने फिरेल येस नक्कीच समाज अतिशय टीमकडे काटे टक्कर जबरदस्त संघर्ष यस लागोपाठ 3 विकेट साठी 5,000 रुपये कॅश प्राईज बॉबी कुंदन म्हात्रे आणि स्पर्श कुंदन म्हात्रे यांच्यातर्फे ही जबरदस्त ऑफर लागोपाठ 1500 3 डॉट खेळणाऱ्या बॅट्समनला 1500 रुपयाचे कॅश प्राईज विकेट हॅट्रिक प्राप्त केली त्याला मिळतील 5,000 रुपये बक्षिसांची लयलूट आता डावकऱ्याच्या विरुद्ध चांगली रणनीती Yes. मात्र गेम प्लॅन चांगला आहे येस वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा
पहा थोडंसं मध्ये प्रेशर आलं, डावकरच्या विरुद्ध डावकर हवाडला. तर गेम प्लॅन चांगला आहे, गुड कॅप्टन्सी बाय समायर. कारण जेव्हा जतीन येती दिवेश गेल्यानंतर सलामीची जोडी मात्र सरळ तंबूच्या सरळ 23 लागलेत. डॉटने सुरुवात, नंतर विकेट आणि वाईट दिशा इन मारा पुन्हा जातोय. वाईट नंतर यश बॉलिंग मार्क पर एकमेव गोलंदाज ज्याने हिट केला बॉल आउट मध्ये Yes, ball out मध्ये जो वॉरेसला चमकला. पोहोचवला अंतिम फायनल मध्ये. मॅचची कडा लागले परंतु येस नो कहा से गडबड उडते. ओ माय गॉड, Oh, what a- व्हेरी क्लोज डिसिजन, सुपर थांबा, डायरेक्टली yes. हिट. ग्रेट फिल्डिंग ऑफ द शॉट फायनल, सुपर फिल्डिंग यार. दशरथजी कहा मला आलं Yes, नक्कीच. पाहिलं जाईल, रेफर केलंय ऑन फील्ड आपण. क्लोज डिसिजन आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये फार बदल झाले दशरथजी पाटील, हे पहिले पूर्वी व्हायचं ना. येस 2007 सालनं ज्यावेळी रोहित शर्माने ज्याला बघा 2020 वर्ल्ड कप होता म्हणतंय, बॅट्समन होता म्हणते जॉन्टी रोड्स. येस बॅट्समॅन, Yes, निलेश मात्रे बघा. बॅड लक बॅट्समॅन गॉन. आणि खास म्हणजे उल्लेखनीय बाबा म्हणजे निलेश म्हात्रे याची हिट आहे. तारीफ करतो निलेश म्हात्रे. या निलेश म्हात्रे ग्रेट थ्रो यार, एक्झॅक्टली ऑन द स्टंप. एक hit साठी 1000 रुपये, क्या बात आहे. ग्रेट वर्क. या चांगला चर्चेमध्ये आहे yes. नाव निलेश म्हात्रे. निलेश म्हात्रे 1000 रुपये, 1000 रुपयाचे कॅश प्राइज. मोठी Fielding पारितोषिक देखील रक्कम चांगली त्याच्याकडे केली. लागले. ते फिल्डिंग केले, विकेट किपर असो, Direct throw. सुपर. तारीफ करायला लागेल, जी विकेट अतिशय मुवमेंटला या हवी होती ती विकेट काढली आणि परतीचा प्रवास. थोडासा ना समायरा थोडासा बॅकफुटर म्हणजे थोडीशी झाली दमचाक कुठेतरी बघूया. आता थोडीशी मात्र मोमेंट मात्र सिप झाले, खास आणि आता करून याला risk घ्यावी लागेल. वॉरियर्स या टीम कुठल्या कडे परिस्थितीत तीन risk खंदे घ्यावी फलंदाज. लागेल. शांडी सर नक्कीच देवेश, नंतर जतीन आणि विनायक झेंडे असे तीन प्रमुख वरचे Yes, फळीतले नक्कीच. मात्र बाद. पहिली फळी कोलॅप झाली बघूया. बॅटिंग टॉप ऑर्डर. फक्त 23 धाबा 3 गडी बाद. 23 लॉस ऑफ द 3 विकेट. 23 अजून पाहिजे. 34 धावांची गरज. अजूनही 34 आहेत. धावांची गरज आणि बॉल बाकी म्हणते षटक क्रमांक तिसरं तिसरा चालू आहे. ओ माय गॉड, 1-2 नाही तर तिसऱ्यामध्ये सटकला बॉल. येस क्या बात आहे. सुपर बॉलिंग यार. येस डॉट बॉल साठी म्हणते किती आहेत विजय. 3 डॉट साठी 1500 रुपये कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक 5000 रुपये. आणि निलेश म्हात्रे ज्याने येस हिट विकेट केली, हिट केला त्याबद्दल 1000 रुपये. स्वस्तिका म्हात्रेकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज बघूया. चांगली फिल्डिंग करून स्वतःला बॅलन्स केलं. आणि हा येस पुन्हा एकदा ऑनसाइडला जबरदस्त टायमिंग शॉट झेंडू जाईल लॉंग ऑनला, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग. मात्र आता शँडी सर दबाव थोडासा वाढायला लागलाय, कुठेतरी प्रेशर. चला धावा होते ते 23 आणि उरलेले चेंडू आता शिल्लक आहेत. 24 झाल्यात. सिंगल आता आली. 57चं लक्ष. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आय थिंक. सुरेख गोलंदाजी, नफीतील किफायती बॉलिंग यार. या Yes. मॅच मध्ये पूर्णपणे मुंबई आपल्या टीमला मात्र नाही स्वीप यशने मात्र करताना कमालीची यश. गोलंदाजी केली बघूया. कमालीची गोलंदाजी. डावखुरा बॉलर. शेवटचा बॉल तिसरा ओव्हर डावकाच्या विरुद्ध. हो, ओ माय हो, गॉड, हो. स्विंग इन द मिस. लाईन मिस केली. काय जोरदार प्रहार जबरदस्त करण्याचा प्रयत्न. bowling attack. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 ओव्हरचा खेळ इथे झाले शँडी सर समाप्त. म्हणते जवळ या षटकामध्ये सामना जवळ खुला गेलेला दिसतोय. नक्कीच 12 बॉल मध्ये 2 ओव्हरचा हा 2 रनचा ओव्हर. Yes, ग्रेट बॉलिंग क्या बात आहे. 12 येस. तारीफ करतो आम्ही. मॅजिकल ज्या बॉलरने खऱ्या अर्थाने स्पर्शला स्पर्श करून दिला फायनल मध्ये वॉरियर्सला, तोच गोलंदाज पुन्हा एकदा कामी आला आपल्या टीमच्या Yes. हित कार्यासाठी. 2 मॅजिकल धावा फक्त स्पेल दिल्या. बोल्ड बाय यश. आता राहतो 12 12 चेंडूचा मध्ये खेळ आणि 12 मध्ये तब्बल 33 हे धावा. 16.5 धावांचं टार्गेट आहे. इक्वेशन आहे. Target वाढत नक्कीच चाललं कठीण प्रेशर. असेल. आता वाढत चालले समीरा या टीम कडे. समीरा फायटर्स आता थोडस होतं पाऊल. गेअर फक्त आता 2 पर्यंत मर्यादेत आता तो सिप करायला 3 या 4 पर्यंत टच शक्य होईल. 12 Yes. गेले 33 रन. येस 12 मध्ये 33. आता तरी अटॅक करण्यात तरी बॅट्समॅन कोण उरलेत. मॉलचा सामना पर्यंत बाद झालाय. येस साठी 1000 रुपये बघूया. दमदार गोलंदाजी केली, त्याचे हे बक्षीस रिवॉर्ड पारितोषिक. तारीफ करायला लागेल दशरथजी पाटील. नाही, कारण नाही, जे, नाही, सुंदर माइंडचं मात्र. गोलंदाजाचा क्रम वापरला ना, त्या गोलंदाजा क्रमानं श्रेय जाईल कॅप्टन. येस अतिशय कमालीची ही स्पर्धा. बॉलर व्हेरी वेल. टीम कॅप्टन बस अतिशय वॉरियर्स प्रचंड यशस्वी स्पर्श प्रतियोगिता. कुंदन म्हात्रे यांच्या नावाने ही टीम आणि Yes, वॉर्ड नंबर जे 27. या स्पर्धेच्या प्रीमियरच्या प्रणित फायनल मध्ये बॅटला जरूर लागलं होतं. टायमिंग घेऊ शकला नाही.
स्वतः गोलंदाज जाईल आणि फील केले फॉर मध्ये डॉटने झाली सुरुवात. या डॉटने सुरुवात. डॉट साठी 3 डॉट केले तर रिव्ह्यू आला. अच्छा अच्छा. भीमर बरं. पहिलाच बॉल भीमर ची मात्र पाहिलं जातं. नक्की पिचिंग कुठे होते त्या दत्ता मेहर सारखा एकदम नामवंत अंपायर पाहतोय. इट्स नो बॉल. येस नो बॉल. आता संधी आहे, फ्री हिटची संधी हा, आहे आता संधी आणि आहे. फ्री हिटला हिट या करण्यासाठी संधीचं- बॅट्समन संधी सर सोनं समोर करावं आहे लागेल. भावेश. या संधीचं सोनं करावं हे लागेल. संधीचं सोनं होते का पहा. फ्री हिटचा बॉल जोरदार प्रहार केलाय. जिथे गॅप होती ते गॅपला शोधलं परंतु गती झालेली थोडीशी आता सँडी चेंडू ट्रॅव्हल होतच नाहीये. बघा नक्कीच, किती मोठी ताकद लावली ते बघा. एवढी मोठी ताकद प्रचंड त्याच्यात ताकद. ट्राय होताना गती मात्र मिळत नाहीये. येस. कमी गतीने गेलेला बॉल जोपर्यंत फील केला जाईल ना या फ्री हिट वर येत आहेत 3 धाबा तब्बल. येस चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावसंख्या 28 जाऊन पोहोचते. 57चं लक्ष फायनलचा मॅच. याच्यासाठी आमचे कुंदनदादा मात्रेने अट्टहास केला का हे तो का, सेबट फटाके काय गौरव. आहे? आणि त्यांची टीम मात्र त्यांच्या मुळाने नावाने ही खेळली जाते फायनलची थांबे दे फायनल होते भाई. टीम स्पर्श वॉरियर्स. फायनल होते फायनल. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा खर्च केल्या सबने टाकून 1 विकेट हारते. दुसऱ्या ओव्हर मध्ये हर्षदने 12. तिसऱ्या मध्ये कम्प्लिटली मोमेंट स्वीप करताना कमबॅक करून दिलं यशने. फक्त केवळ 2 धावा. 28 लॉस ऑफ द 3 विकेट. समायरा धडपड करतो, संघर्ष करतो आता या वेळेला. बॅकफुट टॉप एज लागले. सॉफ्ट डिस्मिसल सॉफ्ट काय डिस्मिसल. जबरदस्त झेल. सॉफ्ट डिसमिसल. अतिशय तकला तो फटका. आणि फलंद आता मात्र सगळे परतीचे 2 कापलेल्या जवळ जवळ. येस ज्याप्रमाणे पत्त्यांचा बंगला जो नक्की, निखरतो नक्कीच. ना तसा खोसळला टीम. काय दमदार बघा. विकेट. शांडी सर फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंट पॉवरफुल. त्या Yes, sir. बळावर Superb. 77 पारड मजबूत. इम्पॅक्ट प्लेअर आय थिंक येस नक्कीच. अशी मध्ये खूण केली इम्पॅक्ट प्लेअरची. खरोखरच मी एक सॉरी म्हणतोय. तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात, तुम्ही मला सर बोलू नका प्लीज दशरथजी पाटील. अच्छा अच्छा. कारण कुठेतरी चुकीचा आम्हाला निश्चित Yes, वाटतं शांडी मनामध्ये. भाई. तुमचा निश्चित आम्ही आदर सातत्याने केलेला आणि तुम्ही सर तुमच्या मुखातून येणं नाही, मला असं तरी नाही. चुकीचं वाटतं दशरथजी पाटील प्लीज. सँडी बोला, संतोष बोला, नाही नाही असं नाही. वेलकम आहे. 4 विकेट पडतात आणि 28 लागतात धावफलकावर. एकदम final गंभीर होते ना, दैनिक फटाके लावा. अवस्था. मॅचला एकदम मजबूत केलं, कडी मजबूत केली ही मॅच. आता खऱ्या अर्थाने स्पर्श वॉरियर्सने Yes, 57चं लक्ष संपूर्ण 4 कब्जा. गडी गेले, धावा लागल्यात फक्त 28. ओ ग्रेट ओय, व्हाईट यॉर्क सुपर superb सबमरीन bowling. डिलिव्हरी. हो सुपर बॉलिंग बाय निशांत. पहिल्या बॉल मध्ये नो बॉल, नंतर Yes, 3 Sanders. आणि याच्यानंतर विकेट आणि डॉट. Yes, भन्नाट वेग. गोलंदाजी काय जवळ सुपर बॉलिंग. एकतर्फा चाललेला फायनल. नाही, नक्की, थोडेसे नक्कीच. चुरस होईल असं वाटलं होतं. असं वाटलं पण त्याचे होतं, मनसुबे परंतु कम्प्लिटली चेंडू- उद्ध्वस्त केले दशरथजी पाटील. समार धडपडताना संघर्ष करताना आता मात्र 51 डॉट. प्रेशर अजूनही डबल वाढलं जातं Yes, दशरथ पाटील. नक्कीच कारण त्यांची जी फळी होती पहिली टॉप आउट ती कोसळल्यानंतर जे दबाव. दबाव यंत्रात चौथवर मार्गस्थ आणि धावा फक्त लागल्या 28. 28 समायरा जिंकण्यासाठी पाहिजे फायटर्स. 29 धावांची गरज. ओ माय गॉड दशरथजी पाटील Yes, तुमच्या yes, क्या मुखातून बात आहे. निश्चित सांगा. गोवा ट्रिप जर स्पर्शने जे फायनल मारलीत ट्रिप जाईल गोव्याला. कुंदन मात्रे. जिथे तिथे पाहावं या नावानं खूप मात्र धूम मचवले. एक तर शानदार प्रीमियर लीग आपल्या भेटीला 5 गावं एकत्र एकोपाचा संदेश दिला या प्रीमियर लीगच्या मार्फत. आमच्या श्री कुंदनदादा मात्रेने सांगितलं हार जीत तर होत असते परंतु हार पत्करायला मात्र धाडस लागतं. Yes, पिचिंग पुन्हा डाऊन द वाईट ऑफसाइड इशारा, yes. इट्स अ वाईट एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकते हलकीशी. समायरा वॉरियर्स फायटरची 30 वर. इथून वर, अजूनही yes. 27 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 7. 7 बॉल 27 धावांची 27. गरज. जर सामना जिंकला स्पर्शने फायनल मारलीत तुमच्यासाठी गोवा ट्रिप. ओ माय गॉड स्पर्श जी वॉरियर्स टीम आहे एकी मात्र लीग मध्ये ये हारली अरे. नाही. फायनल ही मात्र त्या दिशेने हे नक्कीच कमाल म्हणजे केली आहे. एकही सामना न हरता जो विजयाचा अश्वमेध. जोरदार मुसंडी. थांबे मॅच संपवते नंतर फंडा केला.
अशा Last प्रकारे delivery. चौथा ओव्हर झाल्या समाप्त 30 आणि येणारे चेंडू 6 मध्ये मात्र ही फायनल जिंकण्यासाठी आणखीन 27. येस अंतिम षटक या स्पर्धेमधील निर्णायक नाही सुपर ओव्हर ना सामना जर ते आता ते होऊ होणार शकतो नाही. हा, होता, दशरथी पाटील होऊ शकतो कारण फायनलची मॅच आज आम्हाला आठवते श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित नेरुल 11 च्या विरुद्ध मध्ये ते फायनल आम्ही येस फायनलची मॅच बरोबर सुटली होती ती सुपर ओव्हरची मॅच अखेर नेरुल 11 गावने जिंकली होती. होऊ शकतं क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. येस आणि गोलंदाज आलाय विनायक टोळे 6 चेंडू आणि 27 ची आवश्यकता Yes, आणि bowling दिनेश mark म्हात्रे वर, कंपनी. विनायक जर फायनल मारलीत गोव्याची गोवा. ट्रिप जिगरा लागतो या गोष्टी तिथं- दानत्व पाहिजे तिथंच लावा प्रत्येकाचं सोडत नाही समुद्रावर पण नाही यासाठी का मात्र त्यांनी. खुश केले अगदी या स्पर्धेचे शिल्पकार प्रणिते तुम्हा आमच्या सर्वचे छेत आहे श्री कुंदन दादा म्हात्रे टीम जर फायनल मारतोय तर थेट मात्र गोवा आणि गेल्या वर्षी बीपीएल चे रनर अप होत आहे टीम स्पर्श वॉरियर्स बेलापूर प्रीमियर लीग. आता मात्र या प्रीमियर लीग प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग मध्ये काय घडतं अगदी मात्र फायनलच्या जवळ फक्त Yes. कडी खोडून आज जायला मात्र आता शिल्लक राहिले येस गोवा आणि तेव्हाही आयकॉन स्वप्नील ठाकूर होता होता. येस किती हा स्वप्नील ठाकूर या स्पर्श 11 साठी बेहतरीन आयकॉन आहे. येस टारा ना ठरलाय बघूया पहिल्या बॉल मध्ये सिंगल आता राहतात 5 चेंडू आणि 26 धावा ऑफसाइड ऑफ स्टंपला लाईन करताना मिस केली आहे बॉल इट्स अ वाईट मॅच बनेल एखाद्या दोन तगडे आले तर जे प्रेक्षक अजून आहे आज धरून काय नाही, फायनल नक्कीच. शेवटचं पण आम्हाला पाहायचा आनंद मिळू दे. नाही नक्कीच प्रेक्षकात आहे तुम्हाला इथं दिसत नाही तिकडे बघा भरपूर प्रचंड जैन पाठीमागे जास्त समुदाय मोह आहे. प्रेक्षक इथे उपस्थित आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेचे प्रणेते कुंदनदादा म्हात्रे यांच्याकडून. हे अजून काही टेबलावर आहेत हो माय गॉड असं जर झालं तर मॅच जवळ यायला वेळ लागणार नाही. चुका होत आहेत विनायक अंतिमचं होईल रुपया असलेलं शेंडी षटक सर. टाकताना. शंडी अंपायर तुम्हाला एक सूचना असेल मॅच संपल्यानंतर स्टंप तुमच्या ताब्यात घ्या प्लीज ते एलईडी कारण बेस ते खूप फार कॉस्टली महागडे आहेत हा ते स्टेम पण एलईडी LED आहेत किमती खूप आहेत. सगळे अद्ययावत स्पर्धा आहे खरोखर पहिला एक सिंगल नंतरचे 2 डॉट. आता समीक्षेचे आकडे काय सांगतात तर 5 मध्ये आता जिंकण्यासाठी राहतात 24 धावा. हे 24 बॉल 5 चेंडू आणि 24 5 गेंदे 24 रन. येस येस राईट आर्म राउंड द विकेट. ओ माय गॉड लाईन मिस Oh. ऑफसाइड ऑफ स्टंप. ओ हो 2 वाईट नंतर सट्टिक लाईन लेन ऑफसाइड ऑफ नक्कीच, स्टंप डॉट बॉल. नक्कीच. 4 मध्ये सलग 4 षटकार तर शक्य फायनल. या नक्कीच 4 चेंडू आणि 24 धावा 4 गेंदे 24 रन. म्हणजे हा जर चेंडू डॉट गेला तसं जवळजवळ चित्र स्पष्ट कब्जा होईल. दावा मात्र Yes. शिक्कामोर्तब केले. दावा आपला या फायनल मध्ये जाहीर करेल स्पर्श वॉरियर्स. 4 मध्ये 24. तिसरा बॉल इथे स्पष्ट झालं फायनल. येस आणि डाऊन द बॉल. ओ माय गॉड काय ड्रॉप धडपड चालले संघर्ष चेंडू अडवलाय परंतु घेतलेत फक्त आणि फक्त 2 धावा. yes, दोन आता धावा. या मॅच दोन निकाल ball काय मध्ये. लागेल ते जग जाहीर कारण येणारे 3 चेंडू आता शिल्लक राहणार. 3 मध्ये कंपल्सर नाही 22 धावा 22 धावा 3 चेंडू 22 धावा. मॅच फायनलची सटकली मी म्हणेन फायटरच्या हातून जवळ एक चुकी केली तर मागात पडेल दशरथजी Yes, पाटील. नक्कीच 3 चेंडू आणि 22 बॉलिंग मार्कवर विनायक समोर बॅट्समॅन विकास बाबेश नॉस्टिंग विकास बाबेश फेसिंग 3 चेंडू 22 पुन्हा एकदा हा चौथा बॉल सट्टिक टाकताना डॉट येस राहिले 2 2 आणि बॉल 22 धावा. येस Yes, गोवा गाणी ट्रिप तर वाजेल मात्र कमाल केली ही आहे. कंपम आहे मात्र कोणताही स्वार्थ नसताना निस्वार्थपणे ही स्पर्धा आपल्या भेटीला नक्कीच, नजर पहा. नक्कीच. त्यांच्या चिरंजीव आहेत त्यांच्या Yes, yes. नावानं Yes. टीम करताना फायनलच्या Yes. अगदी 2 पावलं मागे. येस स्पर्श आणि विजयापासून स्पर्श हकेच्या Warriors. अंतरावर विजयापासून 2 पावले दूर आणि हा हो, म्हणते हो, वाईटचा लांबानं नो नो बॉल नो बॉल नो बॉल. नो बॉल साठी म्हणते काय ते कॅश प्राइज आहे विजय नाही नो बॉल साठी नाही वाटतं आहेत 500 रुपये काहीतरी आता देऊन टाका नाही खुश का? होऊन निश्चित येस गाणीसाठी थोडसा मात्र आणि फटाक्यांच्या आतषबाजीत ही स्पर्धा थांबा संपन्न मध्ये झाली operator. याचं हे जबरदस्त उत्तर
खास करून आम्हाला या स्पर्धेसाठी आमंत्रित करून बरोबर. आम्हाला सन्मान पुन्हा एकदा दिल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो. बघूया. या स्पर्धेचे खास करून कुंदन दादा म्हात्रे आणि खास करून जॉन्टी यांचे विशेष आभार. त्याचबरोबर मी प्रिन्सलाही मी धन्यवाद देतो. राहुल भाई फटका जोरदार आहे. हमला बॉल ऑलला केला. किरकिरच्या काजवामधून सटकून येताना भेटताना आला सिक्सर. 6 रन. पण चला आता एक चेंडू राहिला नाही. एक मध्ये तब्बल आता हवेत शांडे हे उशिरा सुटलेले चौदा. शाम पण आहे मग फायदा होणार नाही. एक बॉल आणि 14. फायनल थोडासा निराश घरतेत घेऊन जाते. हे बघ इकडे झाले बघा गोव्याचं आता प्लॅनिंग. Yes, गोवा जवळजवळ गोव्याचे तिकीट सर्वांना माझ्या हाती लागेल. एक चेंडू आणि आम्हाला- 14. चांगला फटका हवेमध्ये हेल्मेटची कमतरता. चला, डाऊन द बॉल yes. सटकलाय. मॅच जिंकले. जरी ड्रॉप Stump झाली ला गेला, ही कॅच बरोबर. पण Stump ट्रॉफीला ला गेला. कब्जा मात्र केलाय. वॉरियर्स फर्स्ट वॉन द फायनल. प्रीमियर लीग एक मॅच जी क्रिस्टलची ट्रॉफी सन्मानाने मात्र घेऊन जाईल स्पर्श वॉरियर्स. वेल डन स्पर्श वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन. हे आप्पा धन्यवाद 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 डीजेवाले. यस आप्पा तुम सत्कार झाला नाही. आपण जाता आप्पा थांबा जरा. या निलेश म्हात्रे बघूया धन्यवाद देतो. ग्रामस्थ मंडळ कुंदर भाईंना धन्यवाद देतो. तुम्ही आम्हाला बोलवलात. हा मला किल्ल्यावर सोड मला.